आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 5 फेब्रुवारी 2025. प्रश्न क्रमांक 1. 19वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन कुठे आयोजित करण्यात आले आहे? ऑप्शन ए छत्रपती संभाजीनगर, ऑप्शन बी जालना, ऑप्शन सी परभणी, ऑप्शन डी नांदेड. याचा आन्सर आहे ऑप्शन ए छत्रपती संभाजीनगर. नंतरचा प्रश्न क्रमांक 2. 19व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? ऑप्शन ए प्रतिभा परदेशी, ऑप्शन बी बाबा भांड, ऑप्शन सी अशोक राणा, ऑप्शन डी भालचंद्र कांगो. याचा आन्सर आहे ऑप्शन सी अशोक राणा. नंतरचा प्रश्न क्रमांक 3. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या महिला संघाने कोणत्या क्रीडा प्रकारात सांघिक सुवर्ण पदक जिंकले आहे? ऑप्शन ए कबड्डी, ऑप्शन बी योगासन, ऑप्शन सी खो खो, ऑप्शन डी हॉकी. याचा आन्सर आहे ऑप्शन बी योगासन. नंतरचा प्रश्न क्रमांक 4. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये दीप रांभिया व अक्षय वारंग जोडीने मिश्र दुहेरीत रौप्य पदक जिंकले आहे. ऑप्शन ए टेनिस, ऑप्शन बी नेमबाजी, ऑप्शन सी बुद्धिबळ, ऑप्शन डी बॅडमिंटन. याचा आन्सर आहे ऑप्शन डी बॅडमिंटन. नंतरचा प्रश्न क्रमांक 5. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या महिला संघाने योगासनात कोणते पदक जिंकले आहे? ऑप्शन ए कांस्य, ऑप्शन बी रौप्य, ऑप्शन सी सुवर्ण, ऑप्शन डी कोणतेही नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन सी सुवर्ण. नंतरचा प्रश्न क्रमांक 6. कोणत्या राज्य सरकारने राज्यात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी समिती स्थापन केली आहे? ऑप्शन ए बिहार, ऑप्शन बी गुजरात, ऑप्शन सी केरळ, ऑप्शन डी तामिळनाडू. याचा आन्सर आहे ऑप्शन बी गुजरात. नंतरचा प्रश्न क्रमांक 7. गुजरात राज्य सरकारने समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखालील समिती स्थापन केली आहे? ऑप्शन ए न्याय रंजना देसाई, ऑप्शन बी न्याय धनंजय चंद्रचूड, ऑप्शन सी न्याय अरविंद भोसले, ऑप्शन डी न्याय पूनम अग्रवाल. याचा आन्सर आहे ऑप्शन ए न्याय रंजना देसाई. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 8. संयुक्त राष्ट्र महासभा द्वारा दरवर्षी कोणत्या कालावधीत विश्व धर्मीय सौहार्द सप्ताह साजरा करण्यात येतो? ऑप्शन ए 2 ते 9 फेब्रुवारी, ऑप्शन बी 3 ते 9 फेब्रुवारी, ऑप्शन सी 1 ते 8 फेब्रुवारी, ऑप्शन डी 3 ते 10 फेब्रुवारी. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 1 ते 7 फेब्रुवारी. नंतरचा प्रश्न क्रमांक 9. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये दीप रांभिया व अक्षय वारंग जोडीने बॅडमिंटन मिश्र दुहेरीत कोणते पदक जिंकले आहे? ऑप्शन ए सुवर्ण, ऑप्शन बी रौप्य, ऑप्शन सी कांस्य, ऑप्शन डी कोणतेही नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन बी रौप्य. चा प्रश्न क्रमांक 10. बॉड डी वेवर यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे? ऑप्शन ए मलेशिया, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी तैवान, ऑप्शन डी बेल्जियम. याचा आन्सर आहे ऑप्शन डी बेल्जियम. नंतरचा प्रश्न क्रमांक 11. इक्विवेरियन 2025 सैन्य अभ्यास कोणत्या 2 देशात आयोजित करण्यात आला आहे? ऑप्शन ए भारत आणि पाकिस्तान, ऑप्शन बी भारत आणि चीन, ऑप्शन सी भारत आणि मालदीव, ऑप्शन डी भारत आणि श्रीलंका. याचा आन्सर आहे ऑप्शन सी भारत आणि मालदीव. नंतरचा प्रश्न क्रमांक 12. 2 ते 15 फेब्रुवारी दरम्यान कोणत्या देशात इक्विवेरियन 2025 सैन्य अभ्यासाचे आयोजन करण्यात आले आहे? ऑप्शन ए मालदीव, ऑप्शन बी नेपाळ, ऑप्शन सी चीन, ऑप्शन डी भारत. याचा आन्सर आहे ऑप्शन ए मालदीव. नंतरचा प्रश्न क्रमांक 13. गुजरात राज्य सरकारने समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी न्याय रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखालील किती सदस्यीय समिती स्थापन केली आहे? ऑप्शन ए 3, ऑप्शन बी 7, ऑप्शन सी 9, ऑप्शन डी 5. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 5. नंतरचा प्रश्न क्रमांक 14. 2 ते 15 फेब्रुवारी दरम्यान मालदीवमध्ये कोणत्या सैन्य अभ्यासाचे आयोजन करण्यात आले आहे? ऑप्शन ए सूर्यकिरण, ऑप्शन बी इक्वेरियन 2025, ऑप्शन सी वरुण, ऑप्शन डी मित्र शक्ती. याचा आन्सर आहे ऑप्शन बी इक्वेरियन 2025. नंतरचा प्रश्न क्रमांक 15. माय नरेगा ॲप कोणत्या राज्यातील बारमेर जिल्ह्यात लॉन्च करण्यात आले आहे? ऑप्शन ए राजस्थान, ऑप्शन बी पुणे, ऑप्शन सी बिहार, ऑप्शन डी झारखंड. याचा आन्सर आहे ऑप्शन ए राजस्थान. नंतरचा प्रश्न क्रमांक 16. भारत सरकारने विमा क्षेत्रात FDI मर्यादा किती टक्के केली आहे? ऑप्शन ए 75, ऑप्शन बी 85, ऑप्शन सी 100, ऑप्शन डी 95. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 100. नंतरचा प्रश्न क्रमांक 17. भारत सरकारने विमा क्षेत्रातील FDI मर्यादा किती टक्केवरून 100% इतकी वाढवली आहे? ऑप्शन ए 74, ऑप्शन बी 85, ऑप्शन सी 75, ऑप्शन डी 80. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 74. नंतरचा प्रश्न क्रमांक 18. केरळमधील पश्चिम घाटात शोधण्यात आलेल्या एलिटारिया
फिसिफेरा आणि एलिटारिया टुलिपिफेरा कोणत्या मसाल्याच्या पिकाच्या नवीन वॉर्टल्स आहेत? ऑप्शन ए काळी मिरे, ऑप्शन बी लवंग, ऑप्शन सी हिरवी इलायची, ऑप्शन डी दालचिनी. याचा आन्सर आहे ऑप्शन सी हिरवी इलायची. तरचा प्रश्न क्रमांक 19. तांदळाच्या किमतीमध्ये वाढ झाल्यामुळे कोणत्या देशात अन्न सुरक्षा आणीबाणी लागू करण्यात आली आहे? ऑप्शन ए तैवान, ऑप्शन बी फिलिपाईन्स, ऑप्शन सी नेपाळ, ऑप्शन डी इराण. याचा आन्सर आहे ऑप्शन बी फिलिपाईन्स. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 20. केंद्र सरकारने जल जीवन मिशनची मुदत किती वर्षापर्यंत वाढवली आहे? ऑप्शन ए 2026, ऑप्शन बी 2027, ऑप्शन सी 2029, ऑप्शन डी 2028. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 2028. नंतरचा प्रश्न क्रमांक 21. BSF जम्मू फ्रंटियरचे नवीन महानिरीक्षक कोण बनले आहे? ऑप्शन ए शशांक आनंद, ऑप्शन बी राजीव पाटील, ऑप्शन सी दिलीप वडसे, ऑप्शन डी किरण राव. याचा आन्सर आहे ऑप्शन ए शशांक आनंद. त्याचा प्रश्न क्रमांक 22. मुंबई महानगरपालिकेने 2025-26 वर्षासाठी किती हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे? ऑप्शन ए 70, ऑप्शन बी 85, ऑप्शन सी 80, ऑप्शन डी 74. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 74. मित्रांनो, अशाच चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.